दिवसांचा कार्य आठवडा लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी देशभरातील सार्वजनिक बँकांमधील कर्मचाऱ्यांनी आज एक दिवसीय संप पुकारला। या देशव्यापी संपात कोल्हापूर जिल्ह्यातील बँक कर्मचारीही मोठ्या संख्येने सहभागी झाले। या संपामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 450 कोटी रुपयांचे बँक व्यवहार पूर्णतः ठप्प झाले असून सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी आणि उद्योजकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागलं। देशातील बँकिंग प्रणालीसाठी 5 दिवसांचा कामकाजाचा आठवडा तत्काळ लागू करावा या मागणीसाठी युनायटेड फोरम ऑफ बँकिंग युनियन्सच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज देशव्यापी संप केला। या संपात देशभरातील सुमारे 18 लाख बँक कर्मचारी सहभागी झाले असून कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 4000 कर्मचारी संपात उतरले। यामुळे जिल्ह्यातील जवळपास 500 सार्वजनिक बँका बंद राहिल्या आणि अंदाजे 450 कोटींचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले। बँक कर्मचाऱ्यांवर वाढता कामाचा ताण, मनुष्यबळाची कमतरता आणि काम जीवन समतोल बिघडत असल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा संघटनांनी केला आहे। 5 दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू झाल्यास ग्राहक सेवा सुधारेल आणि बँकिंग प्रणाली अधिक सक्षम होईल असं संघटनांचं म्हणणं आहे। सरकारनं मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही युनायटेड फोरम ऑफ बँकिंग युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। खासगी बँकांवर मात्र या संपाचा कोणताही परिणाम झालेला नाही।